हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी तेजू पाटील माझ्या यूट्यूबच्या सेकंड ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. खूप दिवसानंतर ब्लॉग बनवायला घेते कारण आम्ही म्हणजे जेव्हा मी फर्स्ट जो ब्लॉग बनवला होता तो राजस्थानचा होता, कारण आमच्या फौजींची ड्युटी तिथे आहे. आणि आता आम्ही आलो आहे सुट्टीवर, म्हणजे माझ्या सासरी मी आता. तर घरी आलो आणि 2 दिवसातच अधीराची तब्येत खराब झाली. ती काही दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती, म्हणून ब्लॉग काही बनवता आला नाही. तर आज आहे हरतालिका. तर हरतालिकेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ही रात्री मेहंदी काढली, एकाच हातावर काढली कारण उजव्या हाताने डाव्या हातावर काढता येते. थोडीशीच काढली रात्री, म्हणजे झोप पण लागत होती खूप आणि अधीराचं पण चालू होतं मध्ये मध्ये, मम्मा मला काढून दे मला काढून दे म्हणून. थोडीच काढली, मस्त रंगली आहे. आणि पूर्ण दिवस कसा जातो बघा. इकडे एका साईडला दूध गरम करून ठेवलं, एका साईडला चहा बनवते. हा आहे माझा पूजेचा ताट, त्याला कालच वॉश करून ठेवला. ही आहे पूजेची विधी. कापूर, आता सगळं यात पंचामृत बनवावं लागेल आणि सगळं ताट तयार करून ठेवते मी, म्हणजे नंतर काही नको. या ग्रीन रेड बांगड्या, ग्रीन पैठणी कशी चांगली वाटते का? पैठणी तर मला आवडत नाही, पण चला घालू. अशी ग्रीन साडी घालून तयार झाली. आता बाकी मेकअप. चला आता मेकअप करूया. साडी घालून मस्त अशी तयार झाली. किती घाम येतोय बाप. इकडे जेवण चालू आहे, खाऊन घ्या. माझ्या व्हॉट्सअपला खाऊन घ्या तुम्ही आज. इकडे पूजेचा ताट, हे आहेत फुलं. मस्त असं पाट मांडून रांगोळी काढून खूप छान म्हणजे सजवलेलं आहे. पूजेसाठी बाकीच्या लेडीज यायच्या बाकी आहे, तर त्यांचा वेट करतोय. विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं नागेन्द्रहारं. आता पूजा संपली, सगळ्यांचं हळद कुंकू नमस्कार करणं चालू आहे. सगळ्यांना चहा झाली. आता किचन क्लीन करून घेते आणि भांडे एवढे घासून घेते. संध्याकाळी गेलो आश्रमवर. आदू चल 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 चल. किती छान वाटतं इथे, खूप दिवसानंतर आली. ही नदी आहे आमच्या गावाची. हे आश्रम आहे. आदू तसं नाही बेटा. इकडे साहेब बसलेले मोबाईल बघत. तिथून जवळच शिवजीचं मंदिर आहे, तिथे जाऊन दर्शनही घेतले. संध्याकाळी बनवले साकरू. हे तूपमध्ये मस्त फ्राय करून घ्यायचे. आता याच्यामध्ये टाकू साखर.
व्हिडिओ आता इथेच संपवते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.